नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। मराठा आरक्षणाचा कायदा झाला, मात्र सगळे सोयऱ्यांच्या कायद्यात जरांगे ठाम आहेत। आजपासून मराठा आंदोलक राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार। आजपासून राज्यभरात सुरू होणाऱ्या आंदोलनात सकाळी 10 पर्यंत धरणं आंदोलन करण्यात येणार। त्यानंतर शासनाकडून निवेदन स्वीकारण्यास कोणी आलं नाही तर 11 ते 1 या वेळेत रास्ता रोको करण्यात येणार। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये पोलीस सतर्क। आंदोलन हिंसक झाल्यास आंदोलनकर्ते जबाबदार राहतील। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांची ही माहिती। जरांगेंना आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी। कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची। सदावर्तेंच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश। आजपासून करण्यात येणारे राज्यव्यापी आंदोलन हे मराठा आंदोलन समितीने पुकारलंय। आंदोलन शांततापूर्ण मार्गाने केलं जाईल। जरांगे पाटलांच्या वकिलांची हायकोर्टात हमी। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस। प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कोणाकडून आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाणार। आज बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार। जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठा आंदोलक पुन्हा रास्ता रोको आंदोलन करणार। परभणीत आजपासून सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मराठा समाजाचं आज रास्ता रोको आंदोलन। जरांगेंचे आवाहनानंतर मराठा समाजाकडून जिल्हाभरात बैठक घेत आंदोलनाची तयारी। बारामती नंतर आणि भोरमध्ये देखील फिरू लागलेला सुनेत्रा पवारांचा माहिती देणारा विकास रथ। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार हे निश्चित। भोरमध्ये आज एकाच दिवशी अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंचा दौरा। दोन्ही नेते 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार। अजित पवार नरसापूर तर भोरमध्ये वाघजाईमध्ये सुप्रिया सुळेंचा दौरा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांचे दौरे महत्त्वाचे। पुण्यात आज महाविकास आघाडीची जाहीर सभा। इतर घटक पक्ष सभेला उपस्थित राहणार आहेत। शरद पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे या सभेला हजेरी लावणार। अपंगाडी वृद्धांना आता घरातून मतदान करण्याची संधी। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा। उदय सामंतांचे बंधू किरण सामंत आणि नारायण राणेंची रत्नागिरी विमानतळावर भेट। किरण सामंतांनी घेतले राणेंचे आशीर्वाद। भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुणे ड्रग्ज प्रकरणी दिल्लीतून अटक केलेल्या आरोपींना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। दिल्लीत धाड टाकत पुणे पोलिसांनी 970 किलो ड्रग्ज केलं होतं जप्त। पोलिसांच्या वार्षिक 15 दिवसांच्या सुट्टीचा पगार रद्द करण्याचा निर्णय मागे। सूत्रांची माहिती, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मध्यस्थीनंतर सरकारकडून GR रद्द। पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। आज कालवा समितीची महत्त्वाची बैठक। बैठकीत पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त नियोजन करण्यासाठी चर्चा होणार। पुण्यात बाजीराव रस्त्यावर काँग्रेसचं घंटानाद आंदोलन। पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनस आणि रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्याची मागणी। पुण्यात मेट्रोच्या परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा 1 मार्चपासून बंद होणार। प्रवाशांना जाताना आणि येताना वेगळं तिकीट काढावं लागणार। मेट्रो प्रवाशांचे हाल होणार। धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदं भरण्यासाठी ठाकरे गटाचं आंदोलन। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळं ठोकत ठिय्या आंदोलन। पुण्याच्या भोरमधील नीरा नदीवरील ऐतिहासिक शनीघाटाच्या सुशोभीकरणाचं काम रेंगाळलेलं आहे। निधी मिळूनही 6 महिन्यात केवळ 10%च काम पूर्ण। ठेकेदाराच्या कामावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त। भोरमध्ये नव्यानं बांधण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या कामाचं भूमिपूजन। 16 कोटी खर्चून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील नांदगावमध्ये भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचं आयोजन। विविध भागातून आलेल्या पैलवानांचा स्पर्धेत सहभाग। नंदुरबारहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी। रेल्वे मंत्र्यांशी चर्चा। येणाऱ्या काळात पुण्यासाठी रेल्वे सुरू होणार, गावितांची माहिती। नंदुरबार लोकसभा निवडणुकीआधी EVM मशीनबाबत जनजागृती। मात्र या जनजागृती मोहिमेला मनसेचा विरोध। सरकारनं बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी। नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेच्या 6.5 कोटींपेक्षा अधिकची कर वसुली थकीत। 31 मार्चपर्यंत कर वसुली करण्याचं पालिकेसमोर आव्हान। नंदुरबारच्या बाजारपेठेत मिरचीची 3 लाख क्विंटलहून अधिकची आवक। ओल्या मिरचीला चांगला भाव नाही, मात्र वाळलेल्या मिरचीला चांगला भाव मिळतोय। नंदुरबार जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी संकल्प। क्षयरोग मुक्तीच्या अंमलबजावणीसाठी टीबी मुक्त पंचायत उपक्रम।
शहादा तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींचा सहभाग. नंदुरबारमध्ये डिजिटल प्रमाणपत्रासाठीच्या अधिकृत पोर्टलमुळे नागरिकांना फायदा. 1.5 लाखाहून अधिक दाखल्यांचं वितरण. नागरिकांना आता शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. धुळ्यात पावसाअभावी गव्हाचं उत्पन्न घटलं. गव्हाला प्रति क्विंटल 3,000चा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धुळ्यात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी. जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन. समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. धुळ्यात वलवाडी भागात खासदार सुभाष भामरेंच्या हस्ते रमाई आवास योजनेतील 210 घरांचं लोकार्पण. प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामांना वेग. जळगावच्या चोपडा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन. महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. भिवंडी तालुक्यातील पुंडास ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तींचा पाणीपुरवठा खंडित. संतप्त महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात हंडा कळशी घेऊन ठिय्या आंदोलन. धुळ्यातील 4 तालुक्यांसाठी जलरथाचं हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन. जलरथाच्या माध्यमातून पाण्याच्या योजनांबाबत प्रचार करण्यात येणार. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील दर्शन पाटील याची गगन भरारी. येत्या युरोपियन लीगमध्ये महाराष्ट्रातून खेळणारा पहिला फुटबॉलपटू. नाशिकमधील सुयश हॉस्पिटलचे डॉक्टर कैलास राठींवर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. पंचवटी पोलिसांकडून तपास सुरू. मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या नक्षलवाद्यांनी केलेल्या अपहरणाचा थरार येणार रुपेरी पडद्यावर. आत्राम यांच्या माहितीपटाचा ट्रेलर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते 29 तारखेला लॉन्च होणार. पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिंदुत्ववादी संघटनांनी बेकरी फोडलेली आहे आणि एक्सपायर मटेरियल विकल्यामुळे क्वालिटी बेकरीची धर्मरक्षक दलाकडून तोडफोड करण्यात आली. भंडारा शहरातील एका कॅफेत चाकू हल्ला. हल्ल्यात 2 जखमी. जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती. गुन्हा दाखल झालेला आहे. वेतन पथक अधीक्षकांनी काढलेल्या पत्रावरून भंडाऱ्यातील शिक्षक मुख्याध्यापक संघटनेमध्ये रोष. शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालत माफीची मागणी. बीडच्या आष्टीत भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त पालखी सोहळा मिरवणूक. समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पत्नीचे डोहाळे जेवण कार्यक्रमातच पतीची शेजारच्यांकडून हत्या. नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतली ही घटना आहे. सातारा जिल्हाभरातून चोरीला गेलेले दागिने तक्रारदारांना परत. पोलिसांना तब्बल 2,70 लाखांचे दागिने शोधण्यात यश. भुसावळ इगतपुरी रेल्वे स्थानकावर रेल्वे विभागाचं मॉक ड्रिल. कामाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न. वर्ध्याच्या सावंगीत पेट्रोल डिझेलची अवैध वाहतूक आणि विक्री करणारी टोळी गजाआड. 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. 3घांना अटक. बांधकाम कागदपत्र फेरफार प्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांना बेड्या. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार पालिकेनेच दाखल केलेल्या गुन्ह्यात पालिकेचे कर्मचारी दोषी आहेत. कल्याण डोंबिवलीतली महत्त्वाची घटना. महापालिकेतल्या 2 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्यात बेड्या. बाळू बहिराम आणि ड्राफ्ट्समन राजेश बागुल या दोघांना अटक. शासनाची फसवणूक केल्याची तक्रार पालिकेनेच दाखल केलेल्या गुन्ह्यात पालिकेचे कर्मचारी दोषी. बाळू बहिराम आणि ड्राफ्ट्समन राजेश बागुल या दोघांना अटक.